नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये निफ्टीनं फ्लॅट सुरुवात केलेली, बँक निफ्टीनं थोडीशी मायनर निगेटिव्ह सुरुवात केलेली, पण त्यानंतरनं चांगली रिकव्हरी दिली। आणि जसं काली आपण व्हिडिओमध्ये म्हटलं की 25,000च्या अबाव नवीन लाईफ टाईम हाय टच करू शकतो आणि 25,100च्या आसपास एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। निफ्टी 100 क्रॉस करून 25,030च्या आसपासचा नवीन लाईफ टाईम हाय टच केला, पण 25,100च्या वर मार्केट जे आहे ते मेंटेन नाही होऊ शकलं। त्यामुळे हायर लेवलवरनं रेकॉर्ड हायवरनं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली। पण आज परत पुन्हा एकदा निफ्टीनं नवीन माइलस्टोन 25,130च्या आसपासचा टच करून थोडंसं खाली येऊन एक फ्लॅट क्लोजिंग 25,000च्या आसपास आपल्याला 25,050च्या आसपास आपल्याला दिलेलं आहे। बँक निफ्टी थोडंसं निगेटिव्ह आणि अंडर परफॉर्मन्स कंटिन्यू आहे, 140 पॉईंट मायनसमध्ये राहिला, 51,150च्या आसपास बँक निफ्टीसुद्धा तिथं मेंटेन राहिला। पण ओव्हरऑल आज मार्केटमध्ये एक नवीन लाईफ टाईम नवीन माइलस्टोन टच करणं हे थोडंसं विशेष राहिलं, बाकी कारभार एकदम रटाळ आणि कंटाळवाणा राहिला। ओव्हरऑल मार्केट अजूनही त्याच रेंजमध्ये क्लोज दिले जे आपण काल चर्चा केलेली, त्यामुळे मार्केटसाठी उद्यासाठी ही ट्रेडिंग रेंज तीच राहील। उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे प्लस स्टॉक फ्युचरची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण असणं गरजेचं आहे। कारण मला वाटतं क्लोजिंगला एखादा शार्प वरती बाउन्स किंवा खाली येऊ शकतं कदाचित, असं वाटतं। दरवेळी एक्सपायरीला नेहमी मोमेंटम चांगला राहतो, त्यामुळे उद्याची मधली एक्सपायरी बघणं थोडं गरजेचं आहे। ओव्हरऑल उद्यासाठी निफ्टीची रेंज तीच आहे, 25,000च्या वर मेंटेन राहिला तर 25,100 ते 150 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 25,150च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपमूव्ह येऊ शकते, देयर इज स्काय इज द लिमिट। 25,000च्या खाली आला तर 24,850-900 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। बँक निफ्टीमध्ये सिमिलर रेंज आहे, लोअर लेवलला 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट जो आजही आपल्याला इंटॅक्ट राहिलेला बघायला मिळाला। बँक निफ्टी खाली आली, 51,000वरूनच रिकव्हरी दिली, मग 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 51,000च्या खाली आलं तर फर्दर डिक्लायनिंग थोडी येऊ शकते 50,700 ते 50,800पर्यंत। अदरवाईज 51,400 आणि 51,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळे या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा बघायचं झालं तर काल FISने चांगली खरेदी केली 1,503 करोडची, DISने थोडी विक्री केली काल 600 करोडची। आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण गेले 2-3 दिवस मी जसं म्हणलं काल व्हिडिओमध्ये की FIs थोडं बाय करतात किरकोळ का होईना, त्यामुळे थोडंसं FI फेवरेट स्टॉक्स आज बघा IT चांगलं परफॉर्मन्स झाला, इन्फोसिस TCS। FI फेवरेट स्टॉक्स थोडा आउट परफॉर्म करतील असं वाटतं जर FIचं बाईंग कंटिन्यू राहिलं तर। बाकी अदर इंडेक्स लेवलला तुम्ही मागाच्या लेवलनुसार ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 944 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1400 शेअर्समध्ये पडझड झाले। निफ्टीमध्ये सुद्धा 21 शेअर्स वाढले, त्याबद्दल 29 शेअर्समध्ये पडझड झाले। त्यामुळे आज निफ्टी वाढला तरी निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि NSEमध्ये सुद्धा पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये थोडा मिक्स शो राहिला, IT फार्मा थोडं चांगले मजबूत 1-1% तेजी राहिली, पण बँक्स आणि FMCGमध्ये मायनर किरकोळ प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। ग्लोबल मार्केटचा आढावा बघायला झाला तर उद्यासाठी युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 0.5%च्या आसपास। डाऊ फ्युचर फ्लॅट आहे 26 पॉईंट मायनस, त्यामुळे US मार्केट कालही फ्लॅट राहिले, आजही फ्लॅट फ्युचर तरी दिसतात। आपलं मार्केटसुद्धा फ्लॅट कदाचित जर तसं राहिलं तर फ्लॅट ओपनिंग देऊ शकतं। त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटवर आपलं ओपनिंग राहील, पण मग अशा लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। तर बघूया मार्केटसुद्धा कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।